मी निखिला आणि पहिलीच बातमी ती परळीमधून। परळीमध्ये आपणच भगवान असा धनंजय मुंडेंचा प्रचारावेळी सूर पाहायला मिळाला। परळीकर अडचणीमध्ये असले की देवा आधी धनंजय मुंडेंकडे येतात असं मुंडेंनी म्हटलंय। मंत्रिपद सोडण्याचं दुःख नाही, 3 वेळा मंत्री झालो असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे। आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील। मी आपल्याला विचारतो, त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला का नाही? हो का नाही? भगवंताने आणि मला काय द्यावं? जे एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतं, त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो। याच्यासारखं देवाने आपल्याला नशिबान किती करा। अनेक निवडणुकीत मी बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीतही आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण एवढे भरभरून मतं दिली की मशीनला सुद्धा मोजायला कंटाळा येत होता। मंत्री बनने और छोड़ने का अफसोस नहीं, उस बात का दुख कभी था ही नहीं। अरे मैं तो ऐसा अनुराग साहब बच्चा था, आज सभा हुई तो खुशी हुई। ये तो मुझे स्कूल जाने का साइकिल की रास्ता, मुझे कभी जीवन में लगा ही नहीं कि मैं जिला परिषद का सदस्य बनूंगा, उपाध्यक्ष बनूंगा, विधायक बनूंगा, विपक्ष का नेता बनूंगा, मंत्री बनूंगा। 1 बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार बनूंगा। तो शपथ 3 बार नहीं। आंख से फलने फूलने का हुनर जानते हैं, आंख से फलने फूलने का हुनर जानते हैं। ना बुझा हमको जलने का हुनर जानते हैं। आपने सिर्फ गिरने की अदा सीखी है और हम गिर के संभलने का हुनर जानते हैं। परली शहर को बदनाम किया है, आप सब जानते हैं। हर चीज आज आपके हाथ में, मोबाइल, उन सबको सबक इस चुनाव के नतीजे से महाराष्ट्र में देना है कि ये ऐसा नहीं, ये है यहाँ, ये यहाँ की आवाज है, ये भाईचारा है। यहाँ कोई जात पात धर्म नहीं, हर कोई इंसानियत अपना धर्म मानता है। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मसाजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी संवाद साधला। हत्येला 1 वर्ष झालं, दादा अजून न्याय मिळत नाही अशी व्यथा वैभवी देशमुखनं यावेळी मांडली आहे। तर आरोपी कृष्णा आंधळे कधी सापडणार असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय। सगळे अर्ध लक्ष इकडेच म्हणल्यासारखं, आज महिना वर्ष होत आलं तरी काहीच नाही याच्यामध्ये। पाहिजे तसा रिस्पॉन्स दादा आम्हाला कुठूनच भेटत नाही ना। आणखी ज्यावेळेस एखादी मॅटर कोर्टापुढे चालते त्यावेळेस त्यांच्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी करतात। दादा कृष्णा आंधळे कधी सापडणार आहे एवढे पोलीस एसपीला विचारा, एसपी बदलून बी काही फरक पडला नाही त्याचा। कृष्णा आंधळे अजून बी आमचे जे काही साक्षीदार, काही जे फिर्यादी हे भयभीत आहेत त्या कृष्णा आंधळेमुळे। तेवढी आता एसपीला पालकमंत्री यांना फार वेगळ्या मतात एवढं बोलायचं। सध्या प्रचारामध्ये फोनद्वारे आश्वासनं आणि मंजुरींचा ट्रेंड सुरू आहे। यवतमाळच्या सभेमध्ये, पांढरकवड्यामध्ये, जळगावच्या पाचोऱ्यामध्ये आणि नगरच्या संगमनेरमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करून MIDC मंजुरीचा वायदा केला। मात्र बाळासाहेब थोरातांनी या फोनवरच्या मंजुरीवर सवाल उपस्थित केले। पाहूया। हॅलो, 250 हेक्टर जमीन MIDC ला दिली, पण एकही उद्योग नाही। 1 महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू होईल। हॅलो, उदय सामंतजी, लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथे MIDC पाहिजे। उदय सामंतजी, त्यांची मागणी आहे, MIDC पाहिजे। आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही नक्की काढू। सध्या प्रचारामध्ये फोनद्वारे आश्वासनं आणि मंजुरींचा ट्रेंड सुरू आहे। यवतमाळच्या पांढरकवड्यात, जळगावच्या पाचोऱ्यात
आणि नगरच्या संगमनेरमध्ये एकनाथ शिंदे यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करून MIDC मंजुरीचा वायदा केला. MIDC मंजूर. मात्र या साऱ्या प्रकाराला दिखाऊपणा म्हणत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी या फोनवरच्या मंजुरींवर सवाल उपस्थित केलेत. आता मी किशोर अप्पाच्या इथं पाचोऱ्याला आहे. 250 हेक्टर जमीन MIDC ला दिली, पण एकही उद्योग नाही. आता इथं रोजगारांना तरुण आहेत, बेरोजगार आहेत, तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार? सर, आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे इथं MIDC आपण जाहीर केली. त्याचं सुरुवात पण तुम्ही केली होती. त्याच्या लेआउटला आता साहेब मान्यता मिळालेली आहे. 1 महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू होईल आणि जागेचं वाटप सुरू झाल्यानंतर साहेब आपण तिथे उद्योग आणू शकतो. ठीक आहे, धन्यवाद. उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे. उदय सामंतजी, इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? साहेब, 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ्यांच्या इथे, आणि तिथंच आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं, ते आम्ही नक्की काढू. नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार. ओके, चला, धन्यवाद. चला, जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवा-बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवय आहे. इलेक्शन फंडे ते काय थोडे फंडे करतात बघा. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवा-बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो. काल सगळं मंजूर होतं, ते आज दिवसभर होते. विकासाकरता संगमनेरला आम्हाला मतदान करा, विकासाकरता मतदान करा, हे करतो ते करतो, सगळं आश्वासन. मी त्यांना एकच म्हणल, तेवढा नगर मनमाड करा आणि मग या सांगायला. अरे तुमच्या नगर मनमाड होईना, सगळी सत्ता असताना, खासदारकीची, आमदारकी, सगळ्या सत्ता मंत्रिपदाच्या असताना एक रस्ता धड होईना तुम्हाला. आम्ही एका रस्त्यावर चांगला असताना पुन्हा आता पूर्णपणे कॉन्क्रिटिंग करतोय, तेवढा करा, मग सांगाल या संगमनेरवाल्यांना विकासाच्या गप्पा. दरम्यान 3.5 वर्ष सत्तेत राहून मंजुरीसाठी निवडणुकांचीच वेळ का यावी लागते, असाही प्रश्न स्थानिकांनी विचारलाय. बघा, शब्द देऊ नये ना. तुर्तास पालिका निवडणुकांच्या निमित्तानं का होईना दिलेले आश्वासनं पूर्ण होतात का, हे पाहणं महत्वाचं असेल. खोटं आश्वासन देत नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन वाला एकनाथ शिंदे. नीती, नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. तर देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. आमच्याकडे नीती आहे, आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे. या तिन्हीचा संगम करून महाराष्ट्रातली शहरं चांगली कशी करता येतील, आपल्या शहरातल्या गरिबांना, जनसामान्यांना चांगलं जीवनमान हे आपल्याला कसं देता येईल, या संदर्भातला खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा आमचा अजेंडा आहे. आता नागपूर अधिवेशन 8 तारखेपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी बैठक बोलवीन. शेतकऱ्याचा प्रश्न देखील आपण सोडवू. माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. निलेश राणे यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. घरामध्ये बेकायदेशीररित्या शिरल्याचा भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकरांनी निलेश राणेंवर आरोप केला आहे. केनवडेकरांच्या तक्रारीनंतर निलेश राणेंवर गुन्हा दाखल झालाय. तर निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जात आहे. शिवसेनेमधील इतर नेते रवींद्र चव्हाणांवर का निवडणुकीच्या प्रचारात दिसत नाही की हेच आम्ही सातत्याने म्हणतोय की हा कुठल्या मोठ्या कटाचा भाग आहे. ही फक्त आता नगर
पालिकेची जी काही निवडणूक आहे त्याच्या पुरता मर्यादित नाही. अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती. तर भंडाऱ्यामध्ये भाजपच्या परिणय फुके आणि शिवसेनेच्या भोंडेकरांमध्ये जुंपलेली आहे. महायुतीमध्ये असणाऱ्या या दोघांनी एकमेकांवर वार पलटवार करताना थेट इशाऱ्याची भाषा केली. जे आचारसंहिता लागू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही शासकीय यंत्रणेवरती तुम्ही दबाव आणू शकत नाही, राजकीय दबाव आणू शकत नाही. अरे तुम्ही तुमच्या बायकांना उभे करता तेव्हा ते चालते, सत्तेचा दुरुपयोग करता आणि आम्ही सत्तेमध्ये आहो, आम्ही तुमच्यासोबत आहो, आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री तुम्ही झाले आहेत. तुमचाच माणूस हा बगलबच्चा मोकाट सुटलेला सांड तो आमच्यावरती आरोप करतोय, आमच्या घरापर्यंत येतोय, आमच्या परिवारापर्यंत येतोय. याला जरा आवरल्या पाहिजे. नाही तर तुम्हाला जर धिंगाच करायचा आहे तर आम्ही पण तुमच्या मंत्र्याचा काढू भ्रष्टाचार किती करायचे आहेत, किती कोण पैसे घेते. तर आम्ही सत्तेमध्ये आहो, आम्ही तुमच्यासोबत आहो, आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री तुम्ही झाले आहेत. तुम्ही एकरी भाषेमध्ये महिलांना बोलता, तुम्ही भ्रष्टाचारावरती काढता. अरे तुम्ही मित्र पक्ष आहेत का? तुमच्यापेक्षा तर ते काँग्रेसवाले बरे. शिवसेनेची काही ताकद नसताना आम्ही ही सीट शिवसेनेला सोडली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळे बोंडेकर आमदार झाले आणि आता कुठेतरी अरेरावेची भाषा ते करतात आहे. 132 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे, 5 आमदार अपक्ष जे भारतीय जनता पार्टीला ज्यांनी समर्थन केलं 137 आहे, 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे, हे 178 होतात आणि फक्त मेजॉरिटीला 288 पैकी 144 आमदार ज्याच्याकडे असला तोच मुख्यमंत्री बनतो, 145 आमदार ज्याकडे असला तोच मुख्यमंत्री बनतो. 178 आमदार इथे झाले. त्यानंतर शिवसेनेचे 57 आमदार आहे, त्या 57 पैकी 56 राहिले तरी सरकारला कुठेही काही फरक पडणार नाही. एक तुम्ही दुसऱ्या पक्षासोबत आज जर तुम्हाला काँग्रेस पक्षाचा आणि या सगळ्या पक्षांचा जर पुढका येऊन राहिला तर तुम्ही हमखास जाऊ शकता, पण आरेरावेची भाषा हे आम्ही सहन करणार नाही. तर सगळ्यात मोठी डॉन बोर्डीकरांची लेक आहे असं भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलंय. राज्याचे बॉस फडणवीस आहेत असा बोर्डीकरांनी बांगरांना इशारा दिलाय. 137 आमदार भाजपसोबत आहेत असंही मेघना बोर्डीकर यांनी म्हटलंय. आपले देवभाऊ नेहमी आपल्या पाठीशी राहतात म्हणून कोणत्याही कोणाच्याही कसल्याही काही आता आमच्याकडे जिंतूरला तसेच धमक्या द्यायला सुरुवात केली. धमक्यांना घाबरू नका, सगळ्यात मोठी डॉन द बोर्डीकरांची एवढंच एक की धर्म पद्धत भांडणं लावायची नाही तर मग तुझं हेच करतो तेच करतो. कसल्या धमक्यांना अरे एवढे मोठे नेते आपल्यासोबत असतात, कोणाला काय झालं घाबरायची गरज. 30 आमदार असलेले 137 आमदार भारतीय जनता पार्टी सोबत आहेत आणि आज या ठिकाणी सरकार सुद्धा आमच्याचमुळे आहे, भारतीय जनता पार्टीमुळेच आहे. हेही बांगर साहेबांनी विसरता कामा नये आणि राज्याचा बॉस किंवा राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हेही बांगर साहेबांनी